वैद्यकीय पदवी नोंदणी नसताना उपचार। अक्कलकुव्यात बोगस डॉक्टरवर गुन्हा। अक्कलकुवा तालुक्यातील कोराई गावातील जान चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये कोणतीही वैद्यकीय पदवी किंवा नोंदणी नसताना रुग्णांवर उपचार करणाऱ्या कथित बोगस डॉक्टरवर अक्कलकुवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर तृप्ती पटले यांच्या पथकाने अचानक छापा टाकला असता संबंधित व्यक्ती रुग्णांची वैद्यकीय तपासणी व उपचार करताना आढळून आला। त्यावेळी हॉस्पिटलमध्ये तब्बल 11 रुग्ण उपचाराधीन असल्याचेही निदर्शनास आले। पथकाने कारवाई दरम्यान औषधे, सलाईन, इंजेक्शन्स तसेच अन्य वैद्यकीय साहित्य जप्त केले। या प्रकरणी अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत। ग्रामीण भागात अशा बोगस डॉक्टरांकडून रुग्णांच्या जीविताशी खेळ होत असल्याने हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। नागरिकांनी उपचार घेताना डॉक्टरांची वैद्यकीय पदवी व नोंदणी तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे। यांच्याकडील तपासणी करण्यात आली। त्यांच्याकडे जे साहित्य मिळून आले त्यावरून ते ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करत असल्याबाबत दिसून आले। तेथील साहित्य जप्त करण्यात आलं आहे। त्या ठिकाणी 11 पेशंट्स हे तपासणी करता उपचारासाठी आलेले होते। त्यांची जबाब नोंदवण्यात आलेले आहेत। त्यांच्यावर ॲलोपॅथी उपचार करत असल्याबाबत दिसून आलेलं आहे। तसेच सदर बोगस डॉक्टर मोहन गावित यांना विचारणा केली असता त्यांच्याकडे महाराष्ट्र राज्यात वैद्यकीय प्रॅक्टिस करण्याबाबतचं कुठलंही प्रमाणपत्र मिळून आलेले नाही किंवा त्यांनी सादर केलेलं नसल्यामुळे आणि त्यांनी केवळ एक डिप्लोमाचं प्रमाणपत्र सादर केलेलं आहे। यावरून तालुका वैद्यकीय अधिकारी श्रीमती तृप्ती पटले यांनी अक्कलकुवा पोलीस स्टेशनला या बोगस प्रॅक्टिस करणारे संशयित मोहन गावित यांच्याविरुद्ध फिर्याद दाखल केलेली आहे। त्यावरून अक्कलकुवा पोलीस स्टेशनला सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि सदर गुन्ह्यात आरोपीवर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे।